अखिल विश्वाला शांतीचा, करुणेचा, समतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा, शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, बहुजनाचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, जगतवंदनीय संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, जिजाऊ, भीमाई, रमाई, सावित्री, यशोधरा, महामाया, मा फातेमा, रमाई आणि ज्या ज्या महामानवांनी समतेच्या विचारासाठी अहोरात्र झटले त्या सर्वच महामानवांना त्रिवार अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. आपण दरवर्षी आषाढ पौर्णिमेपासून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन आपण ऑनलाईन म्हणजे यूट्यूब चॅनलवर करत असतो. त्याचं कारण असं आहे, बहुतेक प्रत्येक माणसाकडे आता हा मोबाईल झालेला आहे आणि प्रत्येक माणसाकडे हे ज्ञान जावं, माणसाला टाईम नाही आहे. प्रत्येक माणूस आपापल्या कामामध्ये बिझी आहे, त्याला वेळ नाही. मग आपण सुद्धा त्याच पद्धतीनं गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल या चॅनलवर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे रोज एक व्हिडिओ अशा प्रकारे ग्रंथाचं वाचन करत असतो. तर आपण सर्वांनी, सबस्क्रायबर बंधू आणि भगिनींनी, बौद्ध उपासक उपासिकांनी आणि ज्या जे व्यक्ती किंवा जे माणसं समतेचा विचार अंगीकारत आहेत त्या सर्वांनाच साष्टांग नमस्कार, साष्टांग जय भीम आणि सर्वाला अभिवादन. मंडळी, कोणताही व्हिडिओ सुरू करत असताना रोज आपण समर्पण घेत असतो. त्याच पद्धतीने आजसुद्धा आपण समर्पण घेणार आहे आणि नंतर आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध वग्गो 14,194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या विषयाकडे आपण वळणार आहोत. आजचा विषय आहे गृहत्याग. सिद्धार्थ गौतम आपलं घरदार सोडून जंगलामध्ये या जगातला कलह मिटवण्यासाठी, सत्याचा शोध लावण्यासाठी आपल्या सर्व घरदार, लेकरं, बाळ, आई वडील सर्वाचा त्याग करून ते अरण्यामध्ये ज्ञान प्राप्त करण्यासाठी निघून गेले. तर आपण त्या भागाला सुरुवात करत आहोत.
आपण मागच्या भागात पाहिलेलंच आहे. राजपुत्र आणि त्याचे सेवक यांची ताटातूट कशा प्रकारे होते. राजपुत्र म्हणजे सिद्धार्थ गौतम आणि त्यांचे सेवक छन्न नावाचा सेवक आणि कंथक नावाचा घोडा हे घेऊन सिद्धार्थ गौतम आपला घरदार सोडून जंगलामध्ये तपश्चर्येसाठी ते देश सोडून गाव सोडून निघून गेलेले आहेत. त्यातला काही भाग राहिला होता काल, तर त्या भागाला घेऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मोठ्या कष्टाने आपला मात्या पित्यापासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला. सिद्धार्थ गौतम. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. सिद्धार्थ गौतमाने आपल्या अंगावर जे कपडे होते राजपरिवेशातले काढलेले ते कपडे याच्याकडे त्या छन्न नावाच्या सेवकाकडे कपड्याचं गठुडं त्याने देऊन टाकलं. त्याने परिव्रजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. म्हणजे परिव्रजक म्हणजे संन्यासी, आणि त्याला साजेसे जसा ड्रेस असतो तशा प्रकारे केसाचं मुंडन केलेलं आहे. दाढी मुशी सर्व काढलेली आहे. अंगावर काशे वस्त्र म्हणजे केसरी रंगाचं वस्त्र धारण केलेलं आहे त्यागाचा प्रतीक म्हणून. आणि एक तो संन्यासी च्या विषयात आता तो तयार झालेला आहे. मग परिव्रजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलत भाऊ सिद्धार्थ गौतमाचा चुलत भाऊ महानाम याने परिव्रजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. म्हणजे सिद्धार्थ गौतमाला ते आता ते म्हणजे भिक्षा मागण्यासाठी पात्र आणि अंगावर घालण्यासाठी ते केसरी ज्याला आपण चिवर म्हणतो सध्या, ते परिव्रजकाला योग्य असे वस्त्रे त्या भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले. अशा प्रकारे परिव्रजकाच्या जीवनात प्रवेश करण्यापूर्व तयारी करून सिद्धार्थ परिव्रजेची दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेला. भारद्वाज नावाचा जो आश्रम होता त्या ऋषीचा, त्या काळातल्या संन्यासाचा, त्यांच्यापाशी ते दीक्षा घेण्यासाठी गेले. संन्यासाची दीक्षा घेण्यासाठी गेले. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या साह्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्रजक झाल्याचे जाहीर केले. म्हणजे आजपासून हा परिव्रजक म्हणजे परावलंबी आहे, दुसऱ्यावर अवलंबून असलेला नाही का. परिव्रजक आणि परिव्रजा घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवू. परिव्रजकाचा या संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला. परिव्रजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला. जे समुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता. कारण गौतमाला परिव्रजा घ्यावयास लागणार परिस्थिती मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्यांच्या मागोमाग जाऊ लागला. त्याने कपिलवस्तू सोडले
आणि तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदाय अद्याप त्यांच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला. तो थांबला आणि त्या समुदायास उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलीय यांच्यामधील झगडा तंटा मिटवण्याच्यात अपयशी ठरलो आहे. परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. सिद्धोधन व गौतमी म्हणजे महाप्रजापती राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थ गौतमाचे आईवडील. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. जे त्याच्या आईला, माझा मुलगा राजकुमार होता, आज त्याच्या अंगावर एक केसरी जाडे भरडे कपडे आणि हातात भिक्षापात्र हे पाहून त्याच्या आईला वाईट वाटू लागलं. तिने तो कंपाळाने भरलेला एका तळ्यात टाकली. ते कपड्याचे कमळाच्या तळ्यात ते कपडे फेकून दिले. परिवर्जा संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षाचे होते. म्हणजे 29 वर्षी 29व्या वर्षी भगवान बुद्धाने सिद्धार्थ गौतमाने संन्यास घेतलेला आहे. घरदार आपलं लेकरं बाळ सोडून, बायको पत्नी आईबाप सोडून ते संन्यासी झाले. लोक त्यांची आठवण करून त्यांची प्रशंसा करून म्हणत, हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर माता पितेच्या पोटी जन्मलेला विपुल धनसंपन्न व नवऐवनशाली बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयाशी लढला. म्हणजे त्याच्या गावातलेच ते जे सेनापती होता, त्या सेनापती संग त्यांचा वाद झालेला आहे. तो असा शाक्य युवक होता की ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शिर झुकवले नाहीच. कारण तो तत्वज्ञान मानणारा होता, त्यामुळे तो कोणापुढे झुकला नाही. कारण त्याला या जगातून झगडा मिटवायचा होता, या जगातला अन्याय अत्याचार मिटवायचा होता म्हणून. पण स्वइच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्कारले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुख समृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता. आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की त्याची काळजी वाहणारे जगात कोणीही नाही. आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही. फक्त अंगावर ते हातात भिक्षापात्र, अंगावरती केसरी वस्त्र. हा त्याचा स्वइच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्याला शाक्यमुने अथवा शाक्यसिंह असेच म्हणावे लागेल. शाक्यकुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. ती काय म्हणाली? सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिने म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला. धन्य ती पत्नी, जिला असा पती लाभला. अशा प्रकारे आपण या किसा गौतीनं जे म्हटलं होतं, तिचं त्या सिद्धार्थ गौतमाचं सुद्धा तथागत भगवान बुद्धाचं वर्णन तिनं अशा प्रकारे केलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण शॉर्टमध्ये इथं थांबवत आहोत. परत उद्या भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे, सबका मंगल होई रे. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. जय भीम, जय भारत, जय संविधान.